संपुष्टी रहावे होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा आला नावा रूपा आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा पांडुरंगा करो प्रथम नमना पांडुरंगा करो प्रथम नमना पांडुरंगा करो प्रथम नमना दुसरे चरण संसाती दुसरे चरण संसाती दुसरे चरण संसाती यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो गुरुदास तुका बाबा गुरुदास तुका बाबा गुरुदास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती पहिले सर करू दे सेवे लागी सेवक झालो पहिले सारखं ठेवा ना काहीतरी घोटाळा केला तुम्ही तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी रहावे होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य विश्वसंत
संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील 4 चरणाचा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे। या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय भक्ताच्या हृदयातील भावशक्तीचं श्रेष्ठत्व प्रगट करतात। विठ्ठल विठ्ठल अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुण निधान थपते भक्तवत्सल जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा ज्ञान कैवल्य तेजो निधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय आदि करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने वारकरी संप्रदायाचे थोर संत सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या कृपेने परमपूज्य परमश्रद्धेय प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज यांच्या अनुकंपेने भगवान काणिपनाथांच्या पवित्र स्पर्शाने विश्राम पावलेल्या या श्री क्षेत्र विश्राम मढी दरेगाव तालुका चांदवड या पवित्र ठिकाणी भगवान कृष्णाष्टमीचं औचित्य साधून संपन्न होत असलेला 25व्या क्रमांकाचा भक्ती महोत्सव या महोत्सवातील आजच्या 7व्या दिवसाच्या उपांत्य कीर्तन सेवेच्या आणि विशेषतः भगवान कृष्ण कन्हैयाच्या प्राकट्याच्या पूर्व संध्येला चिंतन करण्याचं सौभाग्य या गावातील ग्रामस्थांच्या गावातील सर्व भजनी मंडळीच्या तरुण मंडळीच्या द्वारा या उत्सवाचे मार्गदर्शक हरिभक्ती परायण माझे गुरुबंधू आदरणीय गोरख महाराज यांच्या आदेशातून आजच्या या सेवेचं सौभाग्य मला प्राप्त झालेलं आहे। संकल्पित वेळेमध्ये म्हणजे राहिलेल्या 1 तासामध्ये अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू। विठ्ठल विठ्ठल मोठ्या श्रद्धेने अत्यंत उत्साहाने भावपूर्ण हृदयाने आपण हा महोत्सव या ठिकाणी संपन्न करत आहात। आपली बहिर्मुख इंद्रिये अंतर्मुख बनावी, आपलं चंचल अंतःकरण स्थिर शांत बनावं, आपल्या वृत्तीतील हृदयातील दोष विकार नष्ट व्हावे, अनादि कालापासून भगवंताच्या दर्शनाची आपल्याला जी भूक लागलेली आहे ती भूक तृप्त व्हावी, देवामध्ये आणि आपल्यामध्ये अनुभूतीच्या दृष्टीने जे करोडो किलोमीटरचं अंतर आहे ते अंतर
हळूहळू हळू कमी व्हावं. शता एका तरी जन्माच्या शेवटी कृपाळवा पोटी येईल दया. भगवान श्री पंढरीरायाला आपली दया यावी. स्वप्नात का होईना येऊन परमात्म्याने आपल्याला दर्शन द्यावं आणि आपला अनंत जन्माचा प्रवास पूर्ण व्हावा. या स्वच्छ अपेक्षेनेच आपण सर्वजण या धर्ममंडपात उपस्थित आहात. मी आपणा सर्वांच्या चरणकमली अंतःकरणपूर्वक वंदन करतो. वारकरी संप्रदायातील या नाशिक जिल्ह्यातील अनेक तालुक्यातून या ठिकाणी संत मंडळी उपस्थित झालेली आहेत. या सर्वांच्या चरणी वारकरी संप्रदायातले ज्येष्ठ श्रेष्ठ अध्वर्यू कीर्तनकार आदरणीय परमपूज्य आपल्या या तालुक्याचं श्रद्धास्थान आदरणीय तुकाराम बाबा परसुलकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या चरणी मी वंदन करतो. वारकरी संप्रदायातील भजननिष्ठ अशी मंडळी टाळ घेऊन उभी आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या सुमधुर गायनाची लोक प्रतीक्षा करतात असे आदरणीय कुंदन महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना साथ देण्याकरिता आपल्या अत्यंत गोड अशा गळ्याने सगळीकडे ज्यांचा प्रकाश आहे असे आदरणीय प्रकाश महाराज त्यांच्याही चरणी मी नतमस्तक होतो. वारकरी संप्रदायातली विशेषतः उभी राहिलेली जी टाळकरी आहेत त्या टाळकऱ्यामध्ये बऱ्यापैकी तरुणांची संख्या आहे आणि म्हणून मी या तरुणांचं मनापासून अभिनंदन करतो. या टाळकऱ्यांचं अभिनंदन करतो. थोडी वेगळी टोपी घालून एक टाळकरी उभे आहे तिकडं माझ्या उजव्या बाजूला निंबाळकरजी. अर्थात अशी आपल्या तारुण्यामध्ये परमार्थाची साधना करणारी ही टाळकरी यांच्याही चरणी मी वंदन करतो. या आपल्या सगळ्यांनाच मंत्रमुग्ध करणारं अत्यंत स्वरबद्ध लयबद्ध तालबद्ध असा मृदंग वाजवणारं गोड व्यक्तिमत्व आदरणीय दिनेश महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणी मी नतमस्तक होतो. वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी अवघ्या या संपूर्ण परिसरातून 35, 40, 50 किलोमीटर एवढ्या दूरचं अंतर काढून मनमाड प्रांत असेल, चांदवडचा पलीकडचा भाग असेल, अशा खूप दूरदूरहून ही सगळी मंडळी इथे आलेली आहेत. निफाड तालुका तर पालखेड काही जवळ आहे का? पालखेडपासून परसुलपासून कातरणी कातरणीवाडी अशी सगळी दूरदूरहून मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. आपल्या सर्वांच्या दर्शनाचा सुयोग आज या निमित्ताने मला झालेला आहे. माझ्या समोर बसलेले सर्व श्रोते माता आणि भगिनी आपल्या सर्वांना मी वंदन करतो. आणि भगवान कानिपनाथांच्या पवित्र स्पर्शाने पुण्यवान झालेलं हे गाव आहे. या गावामध्ये ज्याने आपल्या स्वतःच्या जीवनातून संपूर्ण समाजाला स्वच्छतेचा संदेश दिला आणि लोकांची आंतरबाह्य स्वच्छता ज्यांनी केली, शब्द कळत आहेत असं वाटतंय, अशी आंतरबाह्य स्वच्छता ज्यांनी केली असे संत गाडगे बाबा यांच्या पवित्र स्पर्शाने पुण्यवान असलेलं हे गाव आहे. तर स्वाध्यायाचे प्रणेते आदरणीय पांडुरंग महाराज शास्त्रीजी आठवलेजी यांच्याही पवित्र स्पर्शाने पुण्यवान असलेला हा परिसर आहे. परमपूज्य परमश्रद्धेय प्रातस्मरणीय शांतिगिरीजी महाराज, परमपूज्य परमश्रद्धेय प्रातस्मरणीय केशवगिरीजी महाराज की जे या गावचे सुपुत्र, अशा पवित्र पवित्र महात्म्याच्या तर खानदेश रत्न वैराग्य मूर्ती
आदरणीय तुकाराम महाराज जेऊरकर बाबा यांच्याही पवित्र स्पर्शाने मार्गदर्शनाने पुण्यवान असलेला हा परिसर आहे. राममढी या ठिकाणी पोचलेलो आहोत. खरं म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये विश्राम अत्यंत महत्त्वाचा आहे. विश्राम शब्द जर थोडा तकलीफ देत असेल तर सोपा करतो. विसावा अत्यंत महत्त्वाचा आहे. जीवनातला प्रत्येक प्रयत्न मनुष्य विसाव्यासाठीच करत असतो. ऐका, मनुष्य धावतो कशासाठी? धावतो कशासाठी? अहो, रस्त्याने माणसं पळतात ना, कशासाठी धावत असतो मनुष्य? सोपं उत्तर आहे, थांबण्यासाठी. ऐका, मनुष्य चालत कशासाठी असतो? एखादा चालायला लागला मनुष्य, चालण्याचा हेतू काय असतो? सोपं उत्तर आहे, बसण्यासाठी. तुम्ही ऐकताय ना कीर्तन? चालायचं कशासाठी असतं? ऐका, चालण्यासाठीच चालायचं असतं का बसण्यासाठी चालायचं असतं? बोला, काय कमाल आहे. अहो, बसण्यासाठी चालायचं असतं. हे बघा, आता तुम्ही घरून निघून इकडं आले, कसे? बसून बसून आले, चालत आले. चालत, या चालत येण्याचा उद्देश काय? इथं येऊन आता इथून तुम्ही घरी चालत जाणार. घरी गेल्यानंतर अगदी नक्की तेच आहे. चालायचं कशा करता असतं? बसण्याकरता. धावायचं कशा करता असतं? थांबण्याकरता. लक्षात ठेवा, धावणं थांबलं पाहिजे. चालण्याचं पर्यवसान बसण्यात झालं पाहिजे. धावण्याचं पर्यवसान थांबण्यात झालं पाहिजे. पुढे अजून ऐका, मनुष्य बोलत असतो. का बोलत असतो? उत्तर देतो. कशा करता बोलावं? उत्तर आहे, थांबण्याकरता बोलावं. थांबण्याकरता बोललं पाहिजे. मनुष्य बोलताना जर थांबलाच नाही, उत्तर 2 देतो. मनुष्य बोलताना जर थांबला नाही तर त्याला बोलताच येणार नाही, एक. आणि बोलताना तो जर थांबलाच नाही तर लोक त्याला थांबवल्याशिवाय राहणार नाहीत, 2. किती लक्षात येते देव जाणे. ऐका ऐका, बोलत असताना, पगार भाऊ, बोलत असताना काय झालं पाहिजे? थांबलं पाहिजे. थांबलं तरच बोलता येईल ना. आता मी तुमच्याशी बोलताना थांबतोय आणि बोलतोय, बरोबर? मी बोलताना जर थांबलोच नाही तर बोलताच येत नाही. ऐका, म्हणजे बोलताना थांबलं पाहिजे. नाहीच थांबलं तर लोक थांबवल्याशिवाय राहत नाहीत. लोक मग काहीच कारण नसताना टाळ्या वाजवतात. वक्त्यांना ओळखून घ्यायचं, आता आपण थांबलं पाहिजे. माझा मुद्दा नीट समजून घ्या. म्हणजे बोलण्याचा, चालण्याचा, धावण्याचा, थोडक्यात जीवनातल्या प्रत्येक क्रियेचा हेतू जर काय असेल तर ती क्रिया विश्रांतीपर्यंत, विसाव्यापर्यंत पोहोचलीच पाहिजे. विसावा हा जीवनात महत्वाचा आहे आणि आनंदाची गोष्ट आहे. हे स्थान आपल्या सर्वांना विश्राम देणारं स्थान आहे. विठ्ठल थोडं वेगळ्या शब्दामध्ये आपल्या पुढे प्रतिपादन करायचं ठरलं तर जीवनात मनुष्य प्रत्येक कामामध्ये जो प्रवृत्त होत असतो त्या प्रवृत्तीच्या पाठीमागचा हेतू काय असतो? निवृत्ती. दुसरा काय? प्रवृत्तीच्या पाठीमागचा हेतू असतो निवृत्ती. प्रवृत्ती कशा करता असते? निवृत्ती करिता. बोलणं कशा करता असतं? थांबण्याकरता. चालणं कशा करता असतं? बसण्याकरता. काय ज्ञानोबारायाची भाषा गोड आहे. ज्ञानोबाराय सांगतात, चालण्याचा जर वेग वाढला तर तो वेग बसायलाच कारण ठरतो. अधिक वेगानं चाललो तर बसणं लवकर येतं. ज्ञानोबाराय सांगतात, चालणे वेगावत जाये तो वेगू बैसावयाची लागी होय. ज्ञानोबारायाची भाषा आहे. अर्थ इतकाच आहे, चालण्यातून बसणं आहे, धावण्यातून थांबणं आहे, विसावा आहे. लक्ष द्या, जीवनातल्या प्रत्येक क्रियेचा अंतिम हेतू जर काय असेल तर जीवन विश्राम पावलं पाहिजे. विश्रांती जीवनात मिळाली पाहिजे.
आणि मग ती विश्रांती कुठे असते? उत्तर देतो, संत कानिपनाथांच्या चरणाजवळ विश्रांती असते. उत्तर देईन मी तुम्हाला, संतांच्याच चरणाजवळ विश्रांती का? कितीतरी प्रमाण आहेत आपल्याकडे. विश्रांतीचा ठाव पायी संताची भाव. सगळ्याला विश्रांती देणारा भगवान आणि भगवंताला विश्रांती देणारे ज्ञानोबा आहे. नामा म्हणे देवा, नामा म्हणे देवा चला तया तया. देवा चला तया, नामा म्हणे देवा चला तया. विश्रांती घ्यावया कल्पवरी. अर्थ इतकाच आहे, जीवनात विसावा विश्रांती ही अत्यंत महत्वाची असते. थोडं लक्ष द्या. मी आत्ता थोडं जे व्याख्यान केलं हे 5 मिनिटापूर्वीपर्यंत, याच्यातून विश्रांतीची खरी व्याख्या सिद्ध होत नाही. ऐका, आपण विश्रांतीची व्याख्या काय केली? एवढीच व्याख्या केली, चालणं थांबलं विसावा, बोलणं थांबलं विसावा. पण ही व्याख्या पूर्ण नाही. ही व्याख्या कशी आहे सांगू का? ही व्याख्या अशी आहे, आहे त्या कामातला बदल झाला की आपण त्याला विसावा म्हणतो. आपली विसाव्याची व्याख्या कशी आहे बघा, कामातला बदल त्याचं नाव विसावा. कामातला बदल, तेवढ्या स्थितीतला बदल करणं, याचं नाव काय आहे? विसावा. हे आपण केलेली व्याख्या आहे. उदाहरणार्थ मी तुम्हाला सोपं पटवून देतो, ऐका. जी माणसं जागी असतात, जी माणसं जागी असतात, ती माणसं विसावा कशाला समजतात? अगदी बरोबर आहे. कशाला? झोपेला. म्हणजे जागा मनुष्य आहे, त्या जागा असणाऱ्या माणसाची विश्रांती कशात आहे? झोपण्यात. अगदी बरोबर, अगदी बरोबर. उत्तर देतो, जाग्या माणसाची विश्रांती झोपण्यात आहे. मग आता नीट आहे का? झोपण्यातच जर विश्रांती असेल तर झोपलेली माणसं उठतात कशाला? नाही, झोपणं हेच जर विश्रांतीचं लक्षण झालं तर झोपलेली माणसं उठतात कशाला? आणि तशी ती नाही उठली तर उठवावी लागतात. जरा ऐका, म्हणजे झोपलेल्या माणसाचा विसावा कशात आहे? बोला ना आता. उठण्यात, जागा राहण्यात, जागा होण्यात. म्हणजे झोपलेल्याची विश्रांती जागा होण्यात, जागा आहे त्याची विश्रांती झोपण्यात. अजून सोपं करतो, जे उभे राहिलेले आहेत, म्हणजे कीर्तनाला जे उभे राहिलेले आहेत त्यांना विचारा बरं विश्रांती कशात आहे? उभे राहिलेल्यांना विचारा विश्रांती कशात आहे? कधी एकदा 12 वाजतील आणि पुष्पवृष्टी होईल. आता आमचं चाललं होतं, मी इथं 6:30 वाजता आलोय. किती वाजता? 6:30 वाजता आलोय. कारण म्हटलं एवढा मोठा सप्ताह आहे, आपण जर उशीर लावला आणि दुसराच बुवा उभा राहिला तर घोटाळा व्हायचा, आपलं लवकर जाऊ. मला वाटत होतं 8:30 वगैरे उभा करतील, पण हे लोक म्हटले, हे टाळकरी म्हटले नको, खूप 2.5 आणि 3 तास उभा राहायचं तकलीफ होते, जरा 9:30ला 9:45 सुरू करू. बरोबर आहे की नाही? होय म्हणा ना. ऐका ऐका, म्हणजे उभं राहिलेल्याची विश्रांती कशात आहे? बसण्यात. उभं राहिलेल्याची विश्रांती कशात आहे? आणि मग बसण्यातच जर विश्रांती असेल तर 1:30 वाजेपर्यंत चालू देऊ का? नाही नाही नाही, ह्यांची विश्रांती कशात आहे? कधी एकदा जय विठ्ठल होईल, उभा राहिलेला उठायला येईल. म्हणजे बसलेल्याची विश्रांती उभा राहिलेल्याची विश्रांती बसण्यात, जागा आहे त्याची विश्रांती झोपलेल्याची विश्रांती. म्हणजे याच्यातून सिद्ध काय झालं? सिद्ध एवढंच झालं, कामातला बदल त्याचं नाव विश्रांती. विश्रांतीची व्याख्या आपण एवढीच केली जीवनात आपल्या. चालू जाऊ, एखादा नोकरदार असेल, एखादा नोकरी करणाऱ्या माणसाची विश्रांती कशात असते? कधी एकदा 5 वाजतील आणि ऑफिस सुटेल आणि कधी एकदा घरी जाईल, त्याच्यात त्याची विश्रांती. मग घरी येण्यातच विश्रांती असेल तर दुसऱ्या दिवशी ऑफिसला जातोच कशाला? नाही नाही, ऑफिसला गेलेल्याची विश्रांती घरी येण्यात, घरी आहे त्याची विश्रांती ऑफिसला जाण्यात. म्हणजे याच्यातून सिद्ध हे झालं,
कामातला बदल त्याचं नाव विश्रांती. ही खरी विश्रांतीची पूर्ण व्याख्या नाही. ऐका, पूर्ण व्याख्या कोणती आहे विश्रांतीची? विसाव्याची पूर्ण व्याख्या कोणती आहे? तर ऐका, विश्रांतीची खरी व्याख्या ती आहे, विसाव्याची पूर्ण व्याख्या ती आहे, जीवनातली वासना कायमची जळून खाक होणं, जीवनातली तृष्णा कायमची नष्ट होणं, हाच खरा जीवनातला काय आहे? विसावा आहे. खुंटली या धावा तृष्णेची निश्चिंतीने पावलो विसावा. दादांना लक्ष द्या, जीवनातली खरी विश्रांती कोणती? खरा विसावा कोणता? तृष्णा नष्ट होणं, हाच खरा विसावा आहे. जोपर्यंत तृष्णा आहे तोपर्यंत विसावा नाही. काय भाषा ज्ञानोबारायची 14व्या अध्यायात ज्ञानोबाराय बोलतात, तैशी तृष्णा वाढी नलिया मेरुही हातालिया, तरी म्हणे एकादिया दारू नाही वळघो, व्रतापाटी व्रते आचरे इष्टापुरते, काम्या वाचुनी हाते शिवणे नाही, म्हणे स्वर्गा हन जावे तरी ते तर काय खावे, यया लागे धावे याग करू. चांगला आहे का? जोपर्यंत तृष्णा असते, वासना असते, तोपर्यंत आपल्या जीवनात खरी विश्रांती मिळू शकत नाही. खरी विश्रांती तेव्हा तृष्णा नष्ट झाली, वासना संपली, तेव्हाच खरा विसावा आहे. दादानो, कधी विसावा खरा मिळेल आपल्याला? खरा विसावा मिळण्याकरिता तुकोबाराय बोलतात, तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा. लक्ष द्या, भगवंताच्या दर्शनातच खरा काय आहे? विसावा आहे. तुम्ही अजून तरी जागेत म्हणून बोलतो वाक्य एक पुढचं ऐका. खरा विसावा कधी? मनाचं धावणं संपणं हे खरं विसाव्याचं लक्षण आहे. जोपर्यंत मन चंचल आहे, जोपर्यंत मन भटकतंय, जोपर्यंत मन फिरतंय, तोपर्यंत विसावा नाही. मनाची विश्रांती, मन तृप्त होणं, मन शांत होणं, मन स्थिर होणं, हाच खरा काय आहे? विसावा. आणि मग त्या मनाचं स्थिरीकरण कधी? कधी मन स्थिर होतं? तुझे चरण देखलिया आता कोठे धावे मन, तुझे चरण देखलिया. ऐका, भगवान परमात्म्याच्या दर्शनातच जीवनाचा खरा विसावा आहे. भगवंताच्या प्राप्तीतच जीवनाची खरी विश्रांती आहे. कारण तिथे मनाचं धावणं थांबलं, वासना संपली, आता वासना शिल्लक राहिलेली नाही. तुका म्हणे अवघी आवरली वासना, आता
वासना आवरिली त्याचं नाव विसावा. एक परमात्मा सोडून, भगवान सोडून बाकी सगळ्या जगापासूनची वासना खेचून घेणं आणि फक्त परमात्म्याकडेच ती लावणं, हीच खरी जीवनातली काय आहे, विश्रांती आहे. थोडक्यात आपल्या विश्रांतीचं स्थान जर काय असेल, आपल्याला विसावा जर कोणामुळे मिळत असेल तर तुकोबाराय सांगतात. तुकोबारायची फार गोड भाषा आहे. जीवनात विश्रांती कधी आहे, कुठे जीवाला विश्रांती मिळते? तुकोबाराय सांगतात, आमोची विश्रांती, आमोची विश्रांती, आमोची विश्रांती, टाळी वाजवा. आमोची विश्रांती, तुझे चरण कमळापते, तुझे चरण हेची एक जाणे, हेची एक जाणे, तुझे कमळापती, टाळी वाजवा. हेची एक आमोची विश्रांती, तुझे चरण कमळापते, हेची एक जाणे, काया वाचा आणि मने. माझा मुद्दाच इथं आहे, जीवनात विश्रामाची, विश्रांतीची गरज आहे. सोपं केलंय आपण, विसाव्याची गरज आहे. आणि खरा विसावा हा कामातला होणारा बदल, हा विसावा नसतो, तर जीवनातली तृष्णा नष्ट होणं हा विसावा आहे. वासना संपणं हा विसावा आहे. अगदी अगदी भगवान परमात्म्याची प्राप्ती जीवनात होणं आणि मन परमात्म्याच्या दर्शनानं शांत होणं, हाच मानवी जीवनातला खरा काय आहे, विसावा आहे. आणि म्हणून भगवत प्राप्तीशिवाय जीवनामध्ये विसावा होऊ शकत नाही. तो विसावा जीवनामध्ये मिळण्याकरिता, विश्रांती मिळण्याकरिता, विश्राम पावण्याकरिता भगवंताची प्राप्ती व्हायला पाहिजे. आणि ती भगवत प्राप्ती होण्याकरिता परमात्म्याला भाव समर्पित केला पाहिजे. शुद्ध भाव भगवंताला समर्पित केला की त्या शुद्ध भावाचा परिणाम परमात्मा हस्तगत होतो, परमात्मा प्राप्त होतो. त्या भाव शक्तीचं सामर्थ्य जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात एवढा प्रभु भावे, 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 टाळी वाजवा. एवढा प्रभु भावे, एवढा प्रभु भावे, सांपो तेरा वे, तेने सांपो तेरा वे, ओय भक्ति केला ऐसा, ओय भक्ति केला ऐसा. तेरे संतुष्टि रहा
तेने संपुष्टे राहावे. वेळेची मर्यादा असल्यामुळे मी चटकन अभंगात प्रवेश करण्याचा प्रयत्न केलाय आणि हे विश्राम मढी याच्यामुळं विश्राम आपल्या पुढे विसावा हा शब्द आला आणि त्याकरता विसाव्याच्या व्याख्या मी आपल्या पुढे मांडल्या. जीवनातला विसावा आहे प्रभूचं दर्शन. जीवनातला खरा विसावा आहे भगवत प्राप्ती. आणि म्हणून असा भगवान प्राप्त कशाने होतो. तुकोबारायाने उत्तर दिलं, तेने संपुष्टी राहावे एवढा प्रभू भावे. ऐका, शुद्ध, सात्विक, निर्मळ, पवित्र, निष्पाप, निरागस भाव भगवंताला समर्पित केला की त्या भावशक्तीचा परिणाम काय होतो. परमात्मा हस्तगत होतो, परमात्मा प्राप्त होतो. तुका म्हणे भाव जवळे धरून आणि देव. शुद्ध जाचा भाव तुरी नाही देवता, तुरी नाही देवता. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. थोडक्यात भावशक्ती परमात्म्याला समर्पित केली की परमात्मा प्राप्त होतो. ऐका, पण जो परमात्मा प्राप्त होतो तो भगवान आहे कसा. आहे कसा. महाराजांनी त्याचं उत्तर दिलंय, एवढा प्रभू. पुढे भावे तेने संपुष्टी राहावे. मी पहिले दोन शब्द आपल्या पुढे मांडतो. भावशक्तीतली ताकद किती आहे ती ताकद सांगतो. महाराज सांगतात, एवढा. एवढा म्हणजे केवढा. एवढा म्हणजे केवढा हे सांगताच येत नसल्यामुळं शब्द आलेला आहे एवढा. आता तुम्ही देव केवढा म्हणून विचारूच नका. का विचारू नका. नक्की देव केवढा आहे हे सांगताच येत नाही म्हणून तर शब्द काय आलाय एवढा. अजून सोपं करतो. हे बघा, कोणत्याही गोष्टीचं परिमाण जेव्हा सांगायचं असतं तेव्हा ते परिणाम छोटं जरी असलं किंवा ते परिमाण मोठं जरी असलं तरी ते परिमाण सांगत असताना शब्द एवढाच लावावा लागतो. उदाहरण देतो. रस्त्याने आपण चाललो आणि साप दिसला. मग लोक म्हणतात, मला एवढा साप दिसला. केवढा. एवढा. करंगळी एवढा म्हणा, अंगठ्या एवढा. एवढा. तो म्हणतो, नाही मला एवढा साप दिसला. असा मनगटा एवढा. एखादा म्हणतो पिंढरी मांडी एवढा वगैरे. हेतू लक्षात घ्या. हेतू लक्षात घ्या. लहानातलं लहान जरी परिमाण सांगायचं ठरलं, करंगळी एवढा, अंगठ्या एवढा असं म्हणतो ना आपण. पिंढरी एवढा, मनगटा. सिद्ध काय झालं. छोट्यातलं छोटं परिमाण सांगायचं असलं तरी शब्द काय आला एवढा. आणि मोठ्यातलं मोठं तुका आकाशा. मोठ्यातलं मोठं जरी प्रमाण सांगायचं ठरलं परिमाण तरीही शब्द काय येतो. ऐका, एवढा. म्हणून नक्की केवढा हे जेव्हा सांगताच येत नसतं तेव्हा शब्द काय येत असतो एवढा. पण लोक म्हणतील, तरी पण थोडा अंदाज तरी द्या की आम्हाला केवढा देव. थोडा अंदाज येण्याकरता सांगायचं जर ठरलं तर सांगतो. लक्ष द्या. देव केवढा आहे. पृथ्वी आहे. पृथ्वीपेक्षा व्यापक आप आहे, पाणी. त्याच्यापेक्षा व्यापक तेज आहे. त्याच्यापेक्षा व्यापक वायू आहे. त्याच्यापेक्षा व्यापक आकाश आहे. आकाश. ज्ञानोबारायाची भाषा आहे, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. किंवा ज्ञानोबाराय सांगतात, आकाश शक्य नाही
आता ऐका, देव किती व्यापक आहे, व्यापक आहे. तुमच्या लक्षात येण्याकरता बोलतो. देव केवढा आहे लक्षात येण्याकरता. तुम्ही लहान मुलं खेळ खेळतात बघा, खेळ खेळतात, त्याला लपाछपीचा खेळ म्हणतात. लपाछपी, शिवनाभानी काय म्हणते तिकडं, लपाछपीचा खेळ खेळतात. त्याला शास्त्रातलं नाव आहे लपीथपी, लपाछपीचा खेळ. मग त्याच्यात काय असतं, त्यांनी जाऊन लपायचं आणि एकाने जाऊन त्यांना शोधायचं. आता ऐका, मग लपणारा जो असतो, लपणारा तो ज्याच्या आड लपत असतो ते लपणाऱ्यापेक्षा मोठा असावं का छोटा असावं? बोला ना, मोठा असावं. अगदी बरोबर. आता तसं आहे का, तसा हा लपाछपीचा खेळ खेळावा वाटला कोणाला? आकाशाला. कोणाला खेळावा वाटला? आकाशाला. आता आकाश म्हणजे काय? आकाश नावाचं पोरगं आहे? नाही नाही, आकाश, आकाश के नाही. लक्षात ठेवा. दुसरी भाषा सांगायची ठरली तर सांगतो, आकाशाला देश परिच्छेद नाही, आकाशाला वस्तू परिच्छेद नाही, असा आकाश आहे. काल परिच्छेद आहे बरं का, हे ध्यानात ठेवा. ऐका, आणि मग हे जे आकाश आहे ते आकाश काय करायला लागलं? लपायला जायला लागलं. आता साहजिकच आकाश ज्याच्या माग लपणार आहे ते आकाशापेक्षा कसं पाहिजे? मोठं पाहिजे. मग ते आकाश कुठं लपत असेल? 14वा अध्याय ज्ञानेश्वरीचा वाचा घरी जाऊन. ज्ञानोबा गोड बोलतात, नभ तुझ माझी खेळे लपी थपी. ज्ञानोबाची भाषा. हा, ते आकाश भगवंताच्या पाठीमाग जाऊन लपत. मला इतकंच सांगायचंय, मग आकाश ज्याच्या माग जाऊन लपत तो देव केवढा असेल? तो केवढा आहे हे सांगताच येत नाही. म्हणून शब्द का अजून लक्षात येण्याकरता सांगूच का? सांगतो ऐका. परमात्मा, कल्पना करा, कल्पना. आता उदाहरणार्थ हे आपलं गाव दरेगाव, दरेगावचं जे क्षेत्रफळ आहे त्या दरेगावच्या क्षेत्रफळापेक्षा चांदवड तालुक्याचं क्षेत्रफळ छोटं आहे का मोठं? बोला ना. मोठं आहे, मोठं. चांदवड तालुक्याच्या क्षेत्रफळापेक्षा नाशिक जिल्ह्याचं क्षेत्रफळ, नाशिक जिल्ह्याच्या क्षेत्रफळापेक्षा उत्तर महाराष्ट्राचं क्षेत्रफळ मोठं. उत्तर महाराष्ट्राच्या क्षेत्रफळापेक्षा महाराष्ट्राचं क्षेत्रफळ, बोलत जाणार, मोठं. महाराष्ट्राच्या क्षेत्रफळापेक्षा भारत देशाचं क्षेत्रफळ मोठं. भारत देशाच्या क्षेत्रफळापेक्षा जगाचं क्षेत्रफळ, जगाच्याही क्षेत्रफळापेक्षा पृथ्वीचं मोठं, त्यापेक्षा नवखंड पृथ्वीचं क्षेत्रफळ मोठं. आता ऐका, या संपूर्ण पृथ्वीच्या क्षेत्रफळापेक्षा पाताळ आणि स्वर्गलोक याचं क्षेत्रफळ मोठं. आता ऐका, स्वर्ग, मृत्यूलोक आणि पाताळलोक या त्रिभुवनाचं क्षेत्रफळ त्याही पेक्षा कसं आहे? मोठं. आणि ऐका, 21 स्वर्ग 7 पाताळ किती झाले? 21 स्वर्ग, 7 पाताळ आणि मृत्यूलोक या सगळ्याच मिळून जे बनलेलं असतं त्याला ब्रह्मांड म्हणतात. काय म्हणतात? ब्रह्मांड म्हणतात. आणि ऐका, ऐका, आपलं काय चाललंय? देव केवढा आहे हे चाललंय. ब्रह्मांडाची कल्पना तर आली तुमच्या डोक्यापुढं. तर एवढं जे ब्रह्मांड आहे ते ब्रह्मांड भगवान परमात्म्याच्या अंगावरचा एक केस उपटला, देवाच्या अंगावरचा एक केस उपटला की जो खड्डा पडतो त्या खड्ड्यामध्ये अशी अनंत ब्रह्मांड त्याच्या खड्ड्यात मावतात. अनंत ब्रह्मांडे एकी रोमी ऐशी धेंडे. ते पुढचं उदरी आहेच की, सांगायचंच की मला. माझा मुद्दा लक्षात घ्या. अनंत कोटी ब्रह्मांड ज्याच्या अंगावरचा एक केस उपटल्यावर पडणाऱ्या खड्ड्यात मावत असतील तर तो देव केवढा असेल? केवढा आहे सांगता येत. म्हणून एवढा अनंत ब्रह्मांडे उदरी. आता ते पुढे येणार होतं म्हणून म्हणलं कशाला सांगावं. हरी हा बालक
दरेगावला माझा मुद्दा समजून घ्या. एवढा परमात्मा आहे. किंवा 10व्या अध्यायात शेवटी बोलतात ना भगवान एकांशेन स्थितो जगत्. भगवंताच्या एका अंशावर हे जग स्थित आहे. परमात्मा किती मोठा आहे. म्हणून ऐका, भगवान केवढा आहे हे नक्की सांगताच येत नाही. म्हणून तुकोबरायांनी शब्द लावलाय एवढा असा असलेला देव. दुसरा एक शब्द दिलाय प्रभू. प्रभू प्रभू शब्दाचा अर्थ काय आहे? प्रभू शब्दाचा अर्थ आहे मालक. प्रभू शब्दाचा अर्थ काय? मालक. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हले, जो जगाते चाळीता, मियाची नियमिला साता काळू ग्रासी तसे भूता, ये म्हणी यागते पंडुसुता सकळे जयाची, ऐसा जो समर्थ तो मी जगाचा नाथ, आणि गगनाईसा साक्षीभूत तोही मीच. परमात्मा जगाचा मालक आहे. मालक कोणाला म्हणायचं? मालक. मालक प्रभू शब्दाचा अर्थ काय? मालक. सांगतो मालक कोणाला म्हणायचं. शोधा मालक कुठं आहेत का बघा. मालक शब्दाची व्याख्या सांगतो. ज्याला स्वतःला काहीच करावं लागत नाही त्याला काय म्हणायचं? मालक. अजून मालक शब्दाची व्याख्या, त्याच्या इच्छेप्रमाणे सगळे वागतात त्याचं नाव मालक. मग आता खरं सांगा, आपण मालक आहोत का? आपण स्वतःला काय समजत असतो? आपण स्वतःला समजत असतो जमिनीचे मालक, प्लॉटचे मालक, गाडीचे, घराचे. खरंच सांगा, खरंच. आता ही व्याख्या कुठं बसते का? व्याख्या काय केली आपण? व्याख्या ही केली, ज्याला स्वतःला काहीच करावं लागत नाही आणि त्याच्या इच्छेने सगळे वागतात. आता खरं सांगा, घर कोणाला झाडावं लागतं? आपल्यालाच. शेतीत काम कोणाला करावं लागतं? आपल्यालाच. आणि मग कसले मालक? मालक कोण? की त्या काय ज्ञानोबरायची भाषा किती गोड आहे. आगान नगर हे राये केले, यया म्हणनया साचपण किर आले, परिनिवृत्ते पाहता काय शिनले रायाचे हात. ज्ञानोबरायची भाषा आहे. ऐका, ज्याला स्वतःला काहीच करावं लागत नाही त्याचं नाव मालक, पण त्याच्या इच्छेने सगळे काम करतात त्याचं नाव मालक. मग मला उत्तर द्या, आपण मालक आहोत का? घराचे मालक आहोत का आपण? नाही. जमिनीचे मालक नाही. शेती आपल्या तुमच्या बंगल्याचे मालक? सगळं माझ्या नावाचं करून टाका. कशाचे मालक आहोत? कशाचे सांगा ना. जाऊ द्या, मला वाटतं एवढ्यापैकी जरी कशाचेच मालक नसलो तर कमीत कमी आपण स्वतःला त्यांचे तरी मालक असं समजत असतो का नाही? त्यांचे म्हणजे अरे तुला काय कळायचं रे, त्यांना ऐका, लक्षात ठेवा. त्यांचे मालक खरं म्हणजे आता तिथं तरी मालक कुठे असतो आपण? कुंदन महाराज तुम्हाला तरी काय कळतं यातला? तिथे तरी मालक कुठे असतो महाराज? काय याच्या सत्तेनं चालतं, काय याच्या इच्छेनं चालतं? याच्या इच्छेनं काही चालत नाही महाराज, काही चालत नाही. दिवसात प्रकाश महाराज काय चालतंय का? काही चालत नाही, काही चालत नाही. 10 ते 12चं कीर्तन 8लाच कशाला निघाला? नाही चालत. ऐका, काही चालत नाही. दिवसातून कमीत कमी 25 वेळा तरी आपल्याला हेच ऐकावं लागतं. तुम्हाला काय समजत नाही, समजत नाही. तुम्हाला थोडी सुद्धा अक्कल नाही, तुम्हाला अजिबात कळत नाही. तुम्हाला थोडी सुद्धा काय लाज म्हणा की एवढं आपण ऐकतो. ऐका, एवढं आपण काय करतो? ऐकतो. तरी सुद्धा म्हणतो महाराज तसं काय नाही बरं का, आहे थोडी तोंडात फटकळ आहे पण आतून गोड आहे. कमाल आहे. चला, माझा मुद्दा इतकाच आहे. मालक शब्दाचा अर्थ आहे ज्याला स्वतः काहीही करावं लागत नाही पण त्याच्या सत्तेनं चालतं त्याचं नाव मालक आहे. हे विश्व त्याच्या सत्तेनं चालतंय. तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझी या बळे. ऐका, भगवंताच्या सत्तेने हे सगळं चालतं. त्याची सत्ता आहे हो, त्याचं सामर्थ्य आहे ते.
प्रभू शब्दाचा अर्थ आहे सामर्थ्य, ताकद, मालक आहे तो. तुम्ही लक्षात येण्याकरता सांगतो त्याची सत्ता. एका वाक्यात थोडं बोलतो. जग भरून पाणी घेतलं आणि त्याच्यात एवढा मातीचा ढेकूळ जर टाकला तर काय होतो? विरघळतो. का विरघळतो? अगदी बरोबर, पाणी जास्त आहे म्हणून विरघळतो. म्हणजे जास्त पाणी असलं आणि ढेकूळ बारका असला की विरघळतो. पक्क झालं? गणित पक्क झाले? काय झालं पक्क? पाणी जास्त असलं आणि ढेकूळ त्याच्यापेक्षा जास्त असला की कमी असला की काय होतो? विरघळतो. लक्ष आहे तुमचं. मग आता मला सांगा, संपूर्ण जगात पाणी किती टक्के आहे? 71 व 72 नाही, 71%. आणि पृथ्वी किती टक्के आहे? 29. नक्की. आता नियम काय होता आपला? पाणी जास्त, ढेकूळ बारीक, विरघळतो. बरोबर. मग आता पृथ्वी हा ढेकूळ किती टक्के? 29%. आणि पाणी किती टक्के? मग 71% पाण्यात 29% असलेला हा पृथ्वी जमीन रूपी ढेकूळ आतापर्यंत का विरघळला नाही? याचं उत्तर तुमच्या पुस्तकात नाही. उघड डोक्याला तकलीफ करून घेऊ नका. याचं उत्तर ज्ञानेश्वरीत आहे, 10व्या अध्यायात आहे. ज्ञानोबाराय सांगतात काही विरघळली नाही पृथ्वी, मागच विरघळायला पाहिजे होती 71% पाण्यात. ज्ञानोबारायने उत्तर दिलंय. भगवंताची ताकद सांगितली. भगवान सांगतात ही पृथ्वी मागेच विरघळली असती, पण मी विरघळू दिली नाही. मी काय केलं? मी हिच्या बुडाला तळाला जाऊन बसलो आणि हिला मी विरघळू दिलं नाही. ओवी देतो. मी रिघालो असे भूतळी, मनोनी समुद्र महाजळी, हे पासूची ढेपुळी विरेची ना. ज्ञानोबरायची भाषा आहे. माझा मुद्दा इतकाच आहे, ही देवाची ताकद आहे, हे देवाचं सामर्थ्य आहे. एवढा प्रभू असा असलेला, व्यापक असलेला, मोठा असलेला परमात्मा तेने संपुष्टी राहावे. पण असा असलेला परमात्मा सुद्धा भक्ताच्या भावशक्तीचा परिणाम म्हणून तो संपुष्टामध्ये, हृदय मंदिरामध्ये राहतो. संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू. परमात्मा हृदय मंदिरामध्ये येतो, राहतो. कदाचित तुम्हाला एक थोडी शंका येईल, एवढा मोठा देव. तुम्ही आता सांगितलं दरेगावपेक्षा चांदवड मोठं, चांदवडपेक्षा नाशिक मोठं, हे सगळं झालं. एवढा मोठा देव मग हृदयात कसा राहतो? तर त्याचं उत्तर देतो मी. उत्तर आहे का? आता हृदय केवढं आहे? मला वाटतंय अजून कोणत्याही शास्त्रज्ञाला याचा फोटो काढता आलेला नाही. चंद्रावर यान पोहोचलं, सूर्याकडे चाललंय, पण अजून हृदयाचा काही फोटो काढता आलेला नाही. सूक्ष्म आहे ते, सूक्ष्म. किती सूक्ष्म आहे ऐका, किती सूक्ष्म आहे. तुम्हाला कुसळ माहिती आहे का? कुसळ. आता काय सगळं अवस्था जवळपास तशीच आहे. ऐका, ते माळ रानावर, बरडावर ते असं ते वाळलेलं गवत असतं ना, आणि ते कुसळ असतं. तर ऐका, त्या कुसळाचं टोक घ्यायचं. ऐका जरा, कुसळाचं टोक घ्यायचं आणि त्याचे तुकडे करायचे. कशाचे? कुसळाचे नाही हो, कुसळाच्या टोकाचे तुकडे करायचे. आणि किती तुकडे करायचे? त्याचे तुकडे करायचे 18 पद्म 625 अब्ज तुकडे करायचे. कशाचे? कुसळाच्या टोकाचे, कुसळाचे नाही. आता हे गणितच लक्षात येणार नाही तुम्हाला, सोपं करतो. 1 वर 23 शून्य दिल्यानंतर जी संख्या तयार होते त्याला 1 अक्षोहिणी म्हणायचं. आणि 1 वर 43 शून्य दिल्यानंतर जी संख्या तयार होते त्याला 1 पद्म म्हणायचं. आता ते कसं वाचायचं हे गुगलला विचारा. 1 वर 43 शून्य दिल्यानंतर जी संख्या तयार होते त्याला काय म्हणायचं? 1 पद्म.
असे 625 अब्ज तुकडे कुसळाच्या 18 पद्म 625 अब्ज तुकडे कुसळाच्या टोकाचे करायचे. आणि जे खाली शिल्लक राहील का काय शिल्लक, जे खाली शिल्लक राहील त्याच्याही पेक्षा हृदय सूक्ष्म आहे. आणि मग एवढ्या सूक्ष्म हृदयात एवढा कसं शक्य आहे. आता बघा मी बोलताना काय बोललो, एवढ्या सूक्ष्म हृदयात, म्हणजे हृदयाची सूक्ष्मता सांगताना शब्द काय आला, एवढा. एवढ्या सूक्ष्म हृदयात एवढा मोठा देव कसा राहतो. तर त्याचं उत्तर आहे, पहिलं उत्तर आहे अभंगातच भावे. अख्खा हिमालय तुमच्या कशात साठवलेला असतो, बोला ना, डोळ्यात. नक्की. मग हिमालय केवढा मोठा आणि डोळा. बरं डोळ्यातलं तर हे सगळं काम करतंय का, सगळं नाही काम करते. कडचं पांढरं काय काम करीत नाही. त्याच्या आतलं ते काळं, त्याच्या आतलं ते बारीक टीक असते का एवढी, तेवढीच काम करते. एवढ्याशा सूक्ष्म डोळ्यात जर एवढा हिमालय मावतो, तर एवढ्या सूक्ष्म हृदयात देव का मावणार नाही. हे सरळ सरळ आहे. उत्तर आहे कशाने, भावे. भावनेत सामर्थ्य एवढा आहे देवा. मोठा माणूस सुद्धा भावा पुढं लहान होत. ही ताकद आहे महाराज, हे सामर्थ्य आहे. रामायणातली गोष्ट आहे. गोष्ट म्हणजे तास 2 तास चालत असते असं नाही, 2-3 मिनिटात संपते. मातोश्री सीतेचं स्वयंवर झालं. ऐका, धनुष्याला बाण लावून धनुष्य मोडलं रामप्रभूने, पण जिंकला. मातोश्री सीतेच्या हातामध्ये वरमाला आहे, रामप्रभूच्या हातामध्ये वरमाला आहे. रामप्रभूने हातातला वरमाला तो हार सीतेच्या गळ्यामध्ये घातला. आता पुढं काय, आता पुढे आता सीतेनं रामप्रभूच्या गळ्यामध्ये हार घालायचा. आता काय झालं, रामप्रभू उंच होते, मातोश्री सीतेची उंची थोडीशी कमी होती. रामप्रभू चौरंगावर उभे राहिलेले, मातोश्री सीता पाटावर उभे राहिलेले. त्यामुळं हात काय गळ्यापर्यंत पोहोचत नाही. काय करावं. मातोश्री सीता असा हार घेतलेला असा घालण्याचा प्रयत्न करत आहेत, पण प्रभूच्या गळ्यापर्यंत काय तो हार काय होत नाही, पोहोचू शकत नाही. उंची कमी पडायला लागली. काय करावं. अडचणच आहे सगळी. आता काय करावं ते लवकर केलं पाहिजे, कारण 11:30 वाजत आलेले आहेत. काय करावं. लोक म्हणले काय करावं, काय रामानं वाकावं. पण आता राम कसा वाकणार हो, तो काय राम कलियुगातला होता का वाकायला. आणि नाही कळलं का. आणि समजा राम जर वाकले जर असते तर लोक म्हणले काय राव, लग्नात सुरुवातीला तर पट्ट्या वाकला, कोणापुढं लक्ष द्या. राम प्रभू काय वाकायला तयार नाही. अरे वाकतील तर ते राम कसले, ते वाकायला तयार नाहीत. आणि मातोश्री सीतेचा हात काय गळ्यापर्यंत पुरू शकत नाही. काहीतरी केलं पाहिजे. विश्वामित्र गुरुजी होते मग तिथं. आणि मग विश्वामित्र गुरुजीने काय केलं, लक्ष्मणजींना सांगितलं उठा तुमचं काम आलंय. म्हणले माझं काय काम, त्यांचं चाललंय, तर मला उगाच कशाला मध्ये का जाना. म्हणले काय नाही, काय या रामाच्या पाया पडून या. आणि मग ऐका, विश्वामित्र गुरुजीच्या सांगण्यावरून रामप्रभू आपलं लक्ष्मणजी उठले आणि आले. आणि रामप्रभूच काय केलं त्यांनी, आता रामप्रभूचं दर्शन घ्यायला जेव्हा लखनजी वाकले पाया पडायला लागले, तेव्हा रामप्रभू म्हणाले अरे 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 लखन असं कशाला असं वाकले, त्याला उचलायला. तेवढ्यात सांगितलं विश्वामित्राने, लक्ष्मणाला सांग घाला. आणि मग मातोश्री सीतेने काय केली, माळ घातली. मला एवढाच मुद्दा सांगायचा आहे तुम्हाला, प्रभू कोणा पुढं वाकले, कोणत्या सख्या का सावत्र. हे बघा हे सावत्र.
आता कसा 25 वर्ष सप्ताह करून काय झालं सांगा? कोणत्या भावापुढं वाकले? सख्या भावापुढं का सावत्र भावापुढं? कोणत्या सावत्र? उत्तर एवढंच आहे, शुद्ध भावापुढं वाकले हे उत्तर आहे देवा. वागतो परमात्मा, पण परमात्म्याला शुद्ध भाव समर्पित केला पाहिजे. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी रहावे. असा परमात्मा सुद्धा भावशक्तीने लीन होतो आणि तो हृदय मंदिरामध्ये राहतो. कसा राहतो? भक्त इच्छा करतील तसा. होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा. 2-4 तासाची वेळ पाहिजे आपल्याला. पुरवे धरावी ते इच्छा. भगवान परमात्मा होय भक्ती केला तैसा, याचा सोपा सरळ अर्थ आहे, भक्त जशी इच्छा करतील तसा होतो आणि भक्ताच्या इच्छा पूर्ण करतो. 2 प्रकार आहेत. भक्ताने इच्छा करेल तसा होतो आणि इच्छा करेल ती इच्छा पूर्ण करतो. पहिला प्रकार मी आपल्या पुढे मांडतो. काय झालं? भगवान कृष्ण कन्हैया रडत होते. यशोदेनं कडेवर घेतलं, समजवलं, थापटलं, थोपटलं, खूप काही केलं, पण काही राहीना गेले, रडायचं राहीनच गेले. काय करावं म्हणून अंगणामध्ये आल्या. ऐका काय झालं? प्रमाण म्हणायचे, हा जन्माचे, नाही ते दृष्टांत चाललंय, अजून रडायचं, अजून यायचंय देवाला. ऐका, बरोबर आहे, असू दे. तर भगवान कृष्ण कन्हैया काय राहीना गेले, काय करावं. आणि मग काय झालं? अंगणात घेऊन आले. यशोदामय्या अंगणात घेऊन आले. नेमकं काय झालं? राधा समोरून चालली होती. राधा आणि राधेला भगवंतानी काय केलं? पाहिलं. आणि राधेला पाहिल्या देव रडायचं थांबले, कृष्ण कन्हैया रडायचं थांबले. आणि मग यशोदा मैया म्हणाली, बघ कसं राहिलाय, तुला बघितलं की बघ कसा रडायचं थांबलाय, बघ तुला बघितलं की कसा रडायचं थांबलाय. आता तिला काय माहिती यशोदेला हिच्यासाठीच हा रडत होता, काय माहिती. आणि मग मात्र यशोदा मैया म्हणाल्या, ए असं कर बर, जा जरा याला घेऊन जा, मला घरातली कामं भरपूर आहे, स्वयंपाक करायचा आहे, थोडं याला नेऊन खेळव म्हणे, घेऊन जा. बरोबर आहे ना, आता ते यायची वेळ झाली ना.
हे लक्षात ठेवा, ती वेळ झालेली आहे, त्यामुळे येणार आहे. ऐका. आणि कमाल अशी आहे, मग घेतलं. आता राधेला तेच पाहिजे होतं. अनंत जन्म गेले तरी सुद्धा योगी जपी तपी गिरी पुरी संन्यासी हठयोगी अष्टांग योगी यांचे करोडो जन्म गेले तरी सुद्धा जो कन्हैया ज्यांच्या स्वप्नात येत नाही तो तिच्या कडेवर बसलाय. काय भाग्य असेल, काय भाग्य असेल राधेच. घेऊन आले घरी आले. आता एका पलंगावरती बसवलं. 5 वर्षाचं वय आहे भगवान कृष्ण कन्हैयाचं. आणि मग ती राधा कन्हैयाला बोलू लागली, ए काना काना, काय माझी एक इच्छा आहे. आणि काय इच्छा आहे? काही नाही, तो मोठं हो ना. मोठं हो ना म्हणजे 25 वर्ष वयाच्या मुलाप्रमाणे मोठा हो ना म्हणे. 25 वर्ष वयाचं हो ना. भगवान म्हणाले, काही तुझं डोकं जागेवर आहे का? म्हणले काय? अगं मी 5 वर्षाचा आहे. 25 वर्षाचं कसं काय होता येतं म्हणे. हो हो. कसं शक्य आहे म्हणे? शक्यच नाही. त्याच्यासाठी तुला अजून 19 वर्ष 11 महिने 29 दिवस वाट पाहावी लागेल म्हणे. मग मी 25 वर्षाचा होऊ शकतो. ऐका, राधेनं सांगितलं, काय नाही, आता एवढा वेळ मला राहिलेला नाही, इतका टाइम लावायचा नाही, चटकन 15 मिनिटं राहिलेले आहेत, लवकर मोठं व्हायचं. आता काय करावं? पण काना म्हणाले, अगं कसं शक्य आहे? 5 वर्ष वयाचा माणूस 25 वर्ष वयाचा एकदम कसा होऊ शकतो? पुरावा सांग. मग ऐका, मग राधा बोलायला लागली, ए काना, होता येतं की रे. म्हणे कसं काय? पुरावा देते मी तुला. म्हणे दे पुरावा. म्हणे हे बघ, 35 वर्ष वयाची, 40 वर्ष वयाची, 45 वर्ष वयाची माणसं 65 वर्षाची होतात की रे काना. नाही समजलं तुम्हाला? पुरावा दिला. मला वाटतं 45 आणि 50 वर्ष वय असताना सुद्धा जर 65चं कार्ड काढून महिन्याला पंढरपूरची वारी केली तर देवाला किती आवडत असेल. देव चला. आणि काय कमाल आहे, काय कमाल आहे. आता पुरावाच दिल्यावर काय करता मग? नाईलाज झाला देवाचा. आणि मग भगवान 25 वर्ष वयाचे झाले आणि मग बोलायला लागले. गंमत आहे का? बोलायला लागले. पण झालं काय? 11:45 वाजल्या होत्या आणि राधेचा पती बाहेरून येतो. आवाज दिला, राधे दरवाजा उघड. आता काय करावं? काना काना, आता तू लहान हो. देव म्हणले, डोकं तर नाही फिरलेलं. काय आता लहान होता येत असते? अगं मोठ्याचं लहानाचं मोठं होता येतं, ही गोष्ट खरी आहे. मोठ्याचं लहान होता येतं का? शक्य आहे का ते? शक्यच नाही. काही कर्क नाही. पण आता तू लहान हो. देवाने सांगितलं आहे मंत्र, पण डायरीत लिहिलेला आहे. डायरी घरी राहिली म्हणे. काना काही कर, प्रभूजी लाज रखो तुम मेरी, काही कर, तू लहान हो. आणि मग काय सांगावं? तेवढ्यात बाहेरून आवाज, राधे दरवाजा उघड. काय असतं, आतला आवाज जोपर्यंत बारीक असतो तोपर्यंत बाहेरचा आवाज मोठा असतो. शेवटी पाय पकडले, काना माझी लाज राखतो, आता लहान हो. आणि मग काय हो, पुन्हा भगवान 25 वर्ष वयाचे भगवान 5 वर्ष वयाच्या मुलाप्रमाणे पुन्हा लहान बनले. आणि मग याचा बाहेरून दरवाजा, मग आतनं आवाज दिला, दम निघत नाही काय? उघडते की जरा. आणि ही आतला आवाज वाढलेला ऐकल्यावर मग ह्याचा आवाज बाहेर, बरं उघड म्हणे. आणि मग दरवाजा उघडला. माझा मुद्दा संपलाय. मला इतकंच तुमच्या पुढे निवेदन करायचंय, लहान असताना मोठं होण्याचा अभ्यास ज्याच्यात आहे त्याला संसार म्हणा, आणि मोठं असताना सुद्धा लहानपणा घेण्याचा अभ्यास ज्याच्यात आहे त्याला परमार्थ म्हणा. हे लक्षात ठेवा दादानो. या मंडपात इथं कशासाठी यायचंय? आपला मोठेपणा फेकून देऊन लहान होण्यासाठी या मंडपात यायचंय. लक्षात ठेवा. इथे आल्यानंतर आपली सत्ता, आपलं वैभव, आपला बंगला, आपली गाडी, आपली शेती, काय जे असेल ते, हे सगळं टाकून द्यायचंय. आणि ते आपण भगवान पंढरीरायाचे वारकरी आहोत या वृत्तीनं इथं यायचंय. इथं लहान होऊन यायचंय, लहान होण्यासाठी इथं यायचंय. हेतू इतकाच आहे, होय भक्ती केला तैसा पुरवे धरावे ते इच्छा. जी इच्छा तुम्ही धराल ती इच्छा काय करतो? परमात्मा प्रगट करतो. प्रत्येक इच्छा भगवान परमात्मा काय करतो? पूर्ण करतो.
अशी इच्छा पूर्ण करणारा होय भक्ती केला तैसा पुरवे धरावी ते इच्छा एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी. परमात्मा काय करतो ऐका ऐका, काय मागतो त्या मोबदल्यामध्ये? काय मागत नाही. भावे तुळशी दळ पाणी जोडा हात म्हणावे पतित वेळोवेळा. दुसरं काही परमात्मा मागत नाही. श्रद्धेनं फक्त परमात्म्याला पाणी समर्पित करा, तुळशीचं एखादं पान समर्पित करा आणि दोन्ही हात जोडा. याच्यापेक्षा परमात्मा काही मागत नाही. असा असलेला, व्यापक असलेला, निर्गुण असलेला, निराकार असलेला, निरवयव असलेला, व्यापक असलेला, महान असलेला, मोठा असलेला परमात्मा भक्ताच्या भक्तीने अक्षरशः वश होतो. प्रेमे चक्रपाणी वश होय. परमात्मा वश होतो आणि तो निर्गुण निराकार असलेला परमात्मा सगुण होतो, साकार होतो, नावाला येतो, रूपाला येतो, अवघड असलेला सोपा होतो. हा अभिप्राय महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. आला टाळी वाजवा. थोडं सगळ्याला द्या. पाऊस येत असेल तर थोडं पुढे सारखा. पाऊस लागत असेल तर थोडं पुढे सारखा. भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, तुका मन झाला सोपा, तुका मन झाला सोपा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा. पूर्वे धरावी इच्छा, पूर्वे धरावी इच्छा, पूर्वे धरावी इच्छा, पूर्वे धरावी इच्छा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा. आला नावा रूपा तुका मने झाला सोपा. निर्गुण निराकार असलेला परमात्मा सगुण साकार होतो, नावाला येतो, रूपाला येतो, आकाराला येतो आणि तो सर्वांना दर्शन देतो.
तर ते परमात्म्याचं प्राकट्य कसं आहे याचा विचार 3 मिनिटांमध्ये आपल्याला राहिलेला करायचा आहे. या अगोदर आपण एक वेळेस मोठ्या प्रेमाने, कारण देव येतो कधी उत्तर देतो त्याचं नामस्मरण केल्या प्रमाण देतो. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहला, नाम आठविता रूपे प्रगट पै झाला. देवानं रूपानं प्रगट व्हावं असं वाटत असेल तर त्याचं अगोदर आपण नामचिंतन केलं पाहिजे. हाकेसरशी उडी घालोनिया स्तंभ फोडी, पण त्याच्यासाठी मोहे धाव घाली पान्हा, नाव घेता पंढरी राणा. ऐका, त्याच्याकरता अगोदर त्याचं नाव घेतलं पाहिजे. म्हणून सगळेजण मोठ्या प्रेमाने भजन करा. आणि पुष्प वाटणं चालू आहे. एक एक पाकळी आपल्याकडे आली तरी चालेल, ज्याला नाही त्याच्यापर्यंत पोहोचवा. विठोबा जमणार नाही. का जमणार नाही? मागच्या वेळेस आम्ही तुमच्या बरोबर होतो, तुम्ही आमचे केवढे हाल केले. मला वाटतंय मला काय म्हणायचं हे बरंच तुम्हाला काहीतरी कळले काय की. त्यामुळं आता काही झालं तरी चालेल, पण आम्ही काय तुमच्या बरोबर नाही, आम्ही तुमच्यावर येणार नाही. नाही असं काय करता, असं काय करता म्हणजे? अहो 14 वर्ष मला उपवास करावा लागला तुमच्या बरोबर येऊन. मी झालतो की लखन, शेष भगवान म्हणतात मी लक्ष्मण झालो होतो. 14 वर्ष मला उपवासी राहावं लागलं. वनवास कोणाला होता? रामाला. उगाच बेजारी आमची झाली की नाही, काय उपयोगाचं नाही. आम्ही तुमच्यावर आता येणार नाही. म्हणजे असं नका करू. मागच्या अवतारामध्ये, मागच्या टर्म मध्ये तुम्ही धाकटे होता, तुम्ही आता काय करा, थोरले व्हा. मी धाकटा होतो, तुम्ही बलराम दादा व्हा. मी कृष्ण होतो, मी लहान होतो. मग काय अडचण आहे का? तुम्ही जे सांगाल ती मी तुमची आज्ञा काय करीन, पालन करीन. मग काय अडचण आहे का? अरे थांब रे जरा दादा थांब. आणि मग भगवान कृष्ण कन्हैयाने सांगितलं आणि ठरलं. आले आणि ऐका, इकडं वसुदेवान कंसानं आपली देवकी ही बहीण वसुदेवाला दिली. वरात निघाली, बोलवण करू लागला. आणि परंतु त्याच्यामध्ये काय झालं, त्यामध्ये 12:48 कृष्ण जन्म केला तरी चालतो, हे लक्षात ठेवा. तुम्ही लय गाईवर आलेलात म्हणून मी पटपट उरकायला लागलोय. आणि हे संत नामदेव महाराजाचे वंशज तुलसीदास महाराज यांच्या मुखातून ऐकले मी. त्यांनी 1:15 वाजता कृष्ण जन्म केला होता. पण आता तुम्हाला दूर जायचंय, माझ्यापेक्षा जास्त लांब जायचंय, त्याच्यामुळे मी आता उरकितो, काय काळजी करू नका. ऐका. आणि मग भगवान ठरलं येणार आहे, बोलवण करू लागला कंस. तेवढ्यात आकाशवाणी झाली. आकाशीची वाणी सांगत असे कंसा. सांगितलं काय सांगितलं? अरे हिचा 8वा होणारा पोरगा जो आहे ना मुलगा, तो तुझा काटा काढणार आहे. मग लगेच मारावया खड्ग घेऊन धावला. हात तो धरला वसुदेवे, तलवार काढली. त्याने विचार केला हिचाच काटा काढू म्हणे, काय लागते. पण ऐका, वसुदेवानं सांगितलं अरे असं करू नको, हिला का मारतो म्हणले. मग तुला कोण मारणार आहे? हिचा 8वा मुलगा मारणार आहे, बरोबर आहे ना. मग हिची 8ची मुलं मी तुला आणून देतो, हिला कशाला मारतो? स्त्री हत्येचं पाप घेऊ नको. आणि ते स्त्री हत्येचं पाप चांगलं नाही हे वसुदेवाने सांगितलं. कंसाला पटलं आणि कंसानं स्त्री हत्या केली नाही. कीर्तनातून शिकायचं काय असतं? कीर्तनातून हे शिका. त्यावेळेस वारकरी संप्रदायाने जगाला सांगितलंय की स्त्री हत्या करणं पाप आहे. लक्षात ठेवा. हे आता कुठंतरी निघालंय आपलं. पहिलंच सांगितलंय त्याने. आणि ठीक आहे म्हणे, थांबला गेला. आणि मग काय झालं, बंदीखान्यामध्ये ठेवलं. पहिलं पोरग जन्माला आलं. पहिलं पोरग जन्माला आल्यानंतर इमानदारीनं वसुदेवानं ते निघून दिलं. ते अत्यंत गोंडस होतं, सुंदर होतं, देखणं होतं. मोह निर्माण झाला कंसाला. आणि कंसाला वाटलं याला मी का मारू? माझा मृत्यू कोणापासून आहे? 8व्यापासून. ह्याला का मारू? परत पाठवलं हो, नाही मारलं हो. आणि मग मात्र जेव्हा परत पाठवलं तेव्हा मात्र वैकुंठामध्ये, स्वर्गामध्ये देवांची तातडीची मीटिंग झाली. तातडीची.
तातडीची मिटिंग घेतली त्यांनी, एकदम ठरवलंच काय नाही विशेष अधिवेशन बोलव म्हणे, आता त्याच्याशिवाय पर्याय नाही. आणि मग तातडीची मिटिंग बोलवली गेली आणि त्याच्यात नारदजी उठून उभा राहिले. हे काम कोण करणार? त्यामुळे मी करतो. आता ऐका, अरे जरा दम काढणार, कसं काम करायचं ठरलं, लक्ष द्या. तातडीची मिटिंग ठरली आणि काम कसं करायचं नारदाने सांगितलं, माझ्याकडे लागलं. कारण मग पुण्य सारावया बेटे ऋषी, हे लक्षात ठेवा. याचं जर पुण्य वाढलं गेलं, मुलं नाही मारली तर पुण्य वाढेल, पुण्य वाढला तर हे सज्जन होईल, चांगला होईल. आणि मग देव कसा अवताराला येणार? याचं पाप वाढलं पाहिजे, पुण्य कमी झालं पाहिजे. म्हणून त्यावेळेस नारदानं ते काम उचललं. नारद कोणाला म्हणतात? हातात घेतलेलं काम रद्दच होऊ देत नाही, त्यांचं नाव नारद, रद्दच होऊ देत नाहीत. मग नारदजी आले, कंसाची भेट घेतली आणि त्याला सांगितलं, काय सांगितलं? काय नाही म्हणे, एक फूल दिलं त्याच्या हातात. फूल, असं फूल होतं, त्याला 8 पाकळ्या होत्या, 8 पाकळ्या. आणि नारदाने एकच विचारलं, कंसा या 8 पाकळ्यापैकी 8वी पाकळी कोणती रे? 8वी पाकळी कोणती? म्हणजे सांग ना कशी, 8वी पाकळी कोणती? असं गोलाकार 8 मुलं बसवली आणि याच्यातलं 8वं मुलगा कोणतं? मग कुठल्या तरी 8वं ओळ ठरविण्यासाठी कुणाला तरी एक म्हणावं लागेल. 1 2 3 8 बरोबर. मग त्याच्या शेजारचं कितवं होणार? 8वं होणार. लक्षात ठेवा. पण एक कुठून सुरू करायचं हेच अवघड आहे ना, गोलाकार असल्यावर एक कुठून सुरू करायचं. त्यामुळं कोणतंही मुलगं 8वं होऊ शकतं. म्हणून त्याच्या डोक्यात आलं आणि त्यानं पुन्हा मुलगं मागवून घेतलं आणि ते मारून टाकलं. अशी 6 मारली. 7वा गर्भ देवकीच्या उदरातून काढला आणि रोहिणीच्या गर्भामध्ये नेऊन घातला योग मायेनं. हे जगातली पहिली सर्जरी आहे, जगातली पहिली सर्जरी MS. हे अजून कोणाला कळली नाही. आणि मग 8वा भगवान कृष्ण कन्हैया कलेकलेनं वाढू लागले आणि मग दिवस पूर्ण झाले. या देवकीचं तेज सूर्यासारखं लखलखीत तेज निर्माण झालं. देवकीचं तेज पाहून कंस मनात जळत होता. ते तेज पाहून एवढं तेज देवकीचं निर्माण झालं. श्रावण महिना अष्टमी तिथी आहे, रोहिणी नक्षत्र आहे, 2 प्रहर रात्र आहे. दशरथे मारीला तोची होता मास, वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष. दशरथे मारीला, दशरथानं कोण मारला? श्रावण. म्हणून दशरथे मारीला तोची होता मास, श्रावण मास होता, वर्षा ऋतू होता, कृष्ण पक्ष होता. वसुनाम तिथी, वसु किती आहेत? 8. मग वसुनाम तिथी म्हणून अष्टमी तिथी होती, बुधवार असे. मला आज आनंदानं सांगायचंय आणि तुमच्या पुढे हे मांडायचंय. कित्येक तरी वर्षाने आज हा योग आलेला आहे आणि माझं भाग्य समजतो भगवान कानिपनाथाच्या दरबारामध्ये आज हा योग साध्य करण्याचं सौभाग्य मला भेटलेलं आहे. कारण तिथी अष्टमी प्रत्येक वर्षी असतेच, श्रावण महिना आहेच, अष्टमी तिथी आहेच, रोहिणी नक्षत्र आहेच, 2 प्रहर रात्र असतेच. पण बुधवार काय प्रत्येक वर्षी या तिथीवर येईलच असं नाही. हा बुधवार आज कित्येक तरी वर्षांनी आलेला आहे. आणि अशा या सुयोगावर 2 प्रहर रात्रीच्या वेळेला भगवान कृष्ण कन्हैया देवकीच्या उदरामध्ये प्रगट झाले. ते अयोनी संभव प्रगट झाले. एक आणि भगवान कृष्ण कन्हैया आल्यानंतर, कृष्णाचा अवतार पुढे संपल्यानंतर, पुढे कलियुगाची सुरुवात झाल्यानंतर साधारणतः 5000 वर्षानंतर पुन्हा सुद्धा परिस्थिती इथं अशीच निर्माण झाली. आणि मग अशा वेळेला संतांचं येणं हे फार महत्वाचं होतं. आणि म्हणून पुन्हा एकदा मीटिंग वैकुंठामध्ये निर्माण झाली आणि ठरवलं. भगवान परमात्म्याने सांगितलं उद्धवजींना तुम्ही नामदेवराय बना. भगवान शंकरांना सांगितलं तुम्ही निवृत्तीनाथ बना. भगवान ब्रह्मदेवाला सांगितलं तुम्ही सोपान काका बना. चित्काला मुक्ताईला सांगितलं आदिशक्तीला सांगितलं मायेला तुम्ही मुक्ताई बना. आणि सगळ्यांनी विचारलं भगवान विष्णूला तुम्ही कोण बनणार? म्हणले मी ज्ञानेश्वर बनणार. म्हणून आजचा योग असा आहे. आज भगवान कृष्ण कन्हैयाचा जसा जन्म आहे तसाच विश्व माऊली ज्ञानोबारायाचा सुद्धा जन्म याच तिथीला आणि याच वेळेला झाला. आणि म्हणून
आपण आता इथं भगवान कृष्णाचा आणि भगवान ज्ञानोबारायांचा दोघांचाही जन्म आपण साजरा करूया, शेवटचं प्रमाण म्हणू आणि आपण पुष्पवृष्टी करूया. आयोनी संभव नो हे काही आयोनी संभव नो हे काही नामयाचा स्वामी प्रगट नामयाचा स्वामी प्रगट नामयाचा स्वामी प्रगट वसुनाम तिथे बुधवार वसुनाम तिथे बुधवार वसुनाम तिथे बुधवार वसुनाम तिथे बुधवार शुक सांगत असे परीक्षित सांगत से परीक्षित सुख सांगत से परीक्षित कुंडलिक वरदा राम गोपाल कृष्ण भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. नंद घर नंद भयो जय कन्हैया लाल आनंद भगवान नंद घर नंद भयो जय कन्हैया लाल टाळी वाजवा. जय कन्हैया लाल जय हो कृष्ण लाल टाळी वाजवा. सर्वांनी वरती हात करा, सर्वांनी वरती हात करा. वा वा टाळी वाजवा. खाली बसा, आजी बसा खाली. आणि पाळणा जास्त जोरात हलवू नका, जास्त बेजारी करू नका देवाची. देव आत्ताच नुकतेच जन्माला आलेत आणि मग थोडं शिस्तीत घ्या ना, ते जरा भावना असू द्या ना तशी. आपल्या नुकतेच जन्माला आलेल्या लेकराला आपण किती काळजी घेतो बा, असं थोडं काळजी घ्या. बजली ते ठेवी मजल आणि येथे भगवान कृष्ण कन्हैयाला उचल. आता कसं उचलायचं, कसं न्यायचं, सगळी तर अडचण आहे, बंधन आहेत, बेडे आहेत, कसं करायचं. देवाने सांगितलं काही नाही, मला फक्त उचलून डोक्यावर घ्या. ऐका, वसुदेवाने टोपलीत परमात्म्याला ठेवलं, डोक्यावरती घेतलं, परमात्म्याला डोक्यावर घेतलं, उचलीला कमळापती. काय झालं, पायीची बंधने गळती, आपोआप घडलं. देवाला डोक्यावर घेतलं,
पायातली बंधनं निघून पडली, हातातल्या बेड्या सुटल्या गेल्या, आरगळा कुलप निघून पडली, रक्षपाळ जे होते ते सुद्धा झोपी गेले. हे सगळं घडलं. थोडक्यात एका वाक्यात सांगू का? देव उचलून डोक्यावर घ्या, जीवनातली सगळी बंधनं नष्ट होतील. सगळी बंधनं नष्ट. आता देव उचलून डोक्यावर घ्यायचा याचा अर्थ घरी जाऊन देवाऱ्यातला देव उचलून डोक्यावर घ्यायचा असा बी अर्थ काढू नका. देव उचलून डोक्यावर घ्या याचा अर्थ देवाच्या विचारानं वागायला शिका. देवाच्या विचारानं वागायला शिका. देवानं जे विचार दिले त्या विचारानं आपलं जर वर्तन असेल, साधना आपण केली, नामचिंतन केलं, परमात्म्याला जर स्वीकारलं, बंधनं नष्ट होतात. आले पण येताना यमुना मैया आडवी आली. कसं होतं बघा ते? पडे मंद मंद पाऊस, असा मंद मंद पाऊस पडत होता. मला वाटतं तो मंद मंद पाऊस पडत होता कृष्ण कन्हैयाच्या आगमनाच्या वेळेला. कदाचित त्यामुळे इथं सुद्धा मंद मंद पाऊस आपल्याकडे येऊन गेला. परंतु भगवान कृष्ण कन्हैया 5000 वर्षापूर्वी जेव्हा त्यांचं प्राकट्य झालं तेव्हा नद्या दुथडी भरून वाहत होत्या. आणि म्हणून आपण पंढरीरायाला प्रार्थना करू, कन्हैयाला प्रार्थना करू. आता तुम्ही आलात, आता कधीतरी आम्हाला आमच्या डोळ्याने दुथडी भरून वाहिलेल्या नद्या बघायला मिळू द्या. लवकर इथं वर्षाव करा, करावा वर्षाव. तृषाक्रांत झाला जीव, पाहे आकाशाची वास. या न्यायाने कधीतरी तुम्ही आता वर्षाव करा आणि आम्हाला तृप्त करा. आणि म्हणून भगवान परमात्म्याची आपण प्रार्थना करणं गरजेचं आहे. आले, यमुना मैया वाढली गेली, पुरत चढला चाट, तिशी लाविला अंगुष्ट. आणि आले, गोकुळामध्ये आले. आणि इकडे गोकुळात येऊन यशोदा आणि नंदराजा यांच्याकडे परमात्म्याला दिलं. तिथे एक मुलगी जन्माला आली, तिला घेतलं. पुन्हा परत आले, पुन्हा कारागृहात आले, मथुरेत कंसाच्या कारागृहात आले. आणि झालं काय? पुन्हा आपोआप कुलप लागली, आपोआप आरगळा लागल्या, रक्षपाळ जागे झाले, हातात बेड्या, पायामध्ये श्रंखळा. हे सगळं झालं. सोपं उत्तर आहे. पहिल्यांदा देवाला डोक्यावर घेतलं, सगळी बंधनं निघून पडली. आणि आता मायेला डोक्यावर घेतलं की सगळी बंधनं जीवनामध्ये आली. डोक्यावर कोणाला घ्यायचं हे बस एवढं तरी संदेश मिळाला कीर्तनातून आजच्या तरी भरपूर झालं. डोक्यावर कोणाला घ्यायचं एवढं ध्यानात ठेवा. ज्याला नको त्याला डोक्यावर घ्यायची खूप सवय लागली तुम्हाला, तसं काही करू नका. मायाला डोक्यावर घेतलं की बंधनं आली. झाला, आवाज आला, अरे 8वा जन्माला आला वाटतं, 8वा आला वाटतं. सेवक पाठवले, घेऊन आले, कंसाच्या ताब्यात दिलं. आणि झालं काय? कंसानं बघितलं तर 8वा नाही 8वी आहे. गरगर गरगर फिरवलं, आपटून मारणार. तेवढ्यात तिने आवाज दिला, अरे तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आला, तुझं लागे वधे उपजला मजा दे. कोण म्हणते? माया म्हणते. म्हणजे त्याचा अर्थ काय? मायेनच सांगितलं ब्रह्म माझ्या अगोदरच आहे, तुझं लागी वधी उपजला मजा आधी. मायेनं कबूल केलं. मला मुद्दा संपलाय. आपटलं पण तिनं झटका दिला आणि ती निघून गेली. इकडं भगवान कृष्ण कन्हैया गोकुळात प्राकट्य झालं. आणि मग झालं काय? गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेका. आता कृष्ण कन्हैया गोकुळात आल्यावर गोकुळात काय काय झालं ते आता उद्या सकाळच्या कीर्तनामध्ये ते सगळं ऐका. गोकुळात काय काय झालं. जिकडे तिकडे आनंदी आनंद झाला, सगळ्याचं समाधान झालं, सगळे आनंदी झाले. तोच आनंद आपल्याही जीवनामध्ये प्राप्त व्हावा म्हणून आज कृष्ण कन्हैयाचं आगमन आणि याचबरोबर विश्वमाऊली ज्ञानोबारायांचंही आगमन आज या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. भगवान कानिपनाथाच्या या विश्राम मढी या ठिकाणी, दरेगाव या ठिकाणी हे 25वे वर्ष आहे. रौप्य महोत्सवाचं वर्ष आहे. आणि आज अत्यंत उत्साहामध्ये सर्व गावकरी एकत्र येऊन, पंचक्रोशीतले भाविक एकत्र येऊन गोरक्षनाथ महाराज, गोरख महाराज यांच्या आधिपत्याखाली, मार्गदर्शनाखाली आपण हा सरगुळा महोत्सव या ठिकाणी संपन्न करत आहात. उभे राहिलेले सगळे आमचे गुणीजन, गोडाशे मृदंगाचार्य, पेटी मास्तर, उभे राहिलेले सर्व टाळकरी, चोपदार, विनेकरी, विशेषतः आदरणीय निंबाळकरजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. परिसरातून, अवघ्या नाशिक जिल्ह्यातून
अनेक गावातून लांबून लांबून आलेले सगळे भाविक या सगळ्याचं हृदयापासून वंदन करतो. आमचे मार्गदर्शक आदरणीय श्रद्धास्थान हरिभक्तीपरायण पूजनीय तुकाराम बाबा परसुलकर त्यांची आज या ठिकाणी उपस्थिती आहे. त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. आणि हे 25वे वर्ष इथे येण्याचं सौभाग्य या ग्रामस्थांच्या प्रेमामुळं आदरणीय पगार दिनेश भाऊ यांच्या या प्रेमामुळं तसेच या इथे आल्यानंतर अत्यंत प्रेमाने व्यवस्था करणारं हे देवरे हा परिवार समाधानजी देवरे त्यांचे पिता श्री तुकारामजी देवरे हे ज्यांच्या परिवारामध्ये स्वामी जनार्दन स्वामी महाराजांची अखंड सेवा ज्यांनी केली असे महान तपस्वी केशवगिरीजी महाराज यांच्या या पवित्र दरबारात आज येण्याचं भाग्य मला लाभलं. आपलं सगळ्याचं मनापासून अभिनंदन करतो. आपल्या सगळ्याला हृदयापासून धन्यवाद देतो. आणि साहेब तुमचं नाव साधारणतः 1-3 आठवड्यापूर्वीच मी ऐकलं होतं. आमचे भरत महाराज चौरे तुमच्याच मार्गदर्शनाखाली काम करतात संभाजीनगरमध्ये. आणि तेव्हापासून पण मला वाटतं होतं साहेब येतात का नाही आज कुठले, पण बरं झालं साहेबांचंही येणं झालं. ईश्वराची इच्छा आहे, भगवंताची इच्छा आहे. नाही सध्याचा काळ जास्त अडचणीचा आहे ना, सुट्ट्या मिळणं रजा मिळणं जरा अवघड पडते. तरीसुद्धा साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. मी त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. आपल्या सगळ्याचं अभिनंदन करतो. आणि हे 25वे वर्ष आहे म्हणजे आपल्या सप्ताहाचे सध्या चांदीचे दिवस आहेत. लवकरात लवकर आपल्या या सप्ताहाला सोन्याचे दिवस यावे अशी कानिफनाथांच्या चरणी प्रार्थना करतो. सोन्याचे दिवस यावे म्हणजे या सप्ताहाचा सुवर्ण महोत्सव, म्हणजे या सप्ताहाचं 50वे वर्ष लवकरात लवकर यावं. आणि ते 50वे वर्ष आपल्या सर्वांच्या उपस्थितीत साजरं व्हावं अशी देवाला प्रार्थना करतो. तोपर्यंत आपल्यापैकी कोणालाच हात लावू नये अशी कानिफनाथांना विनंती करतो. आपल्या सगळ्याचं आरोग्य चांगलं राहावं. 50व्या वर्षाला हेच टाळकरी कुंदन महाराज, प्रकाश महाराज, गोरखनाथ महाराज, आमचे दिनेशजी, हेच मृदंगाचार्य, हेच टाळकरी, हेच चोपदार, हेच श्रोते, हेच हेच काय उद्धव कवडे, उद्धवजी, हेच 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 श्रोते, हेच टाळकरी, हेच पकवाजे, हेच पिटी मास्तर, मनाकीराव, हेच. वा वा वा, एवढे कसे कंजूस आहे तुम्ही. तेव्हा आपल्या सगळ्याच्या उपस्थितीत ते 50वे वर्ष अत्यंत देखणं साजरं व्हावं. आणि त्या 50व्या वर्षाला आता तुम्ही जर म्हणत आहेत हेच महाराज, तर हेच ठरलंय, साहेबांनी ठरवलं. म्हणजे आता तुम्ही तारीख नाही द्यायची जरी ठरवली तरी साहेबामुळे येतोच मी, आता काय अडचण नाही. तेव्हा अशा पद्धतीने आपला हा सगळा उत्सव आनंदी घडावा अशी प्रार्थना करतो. चिंतन सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर